नमस्कार, जय भीम. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आजचा दिवस 9 ऑगस्ट अत्यंत महत्त्वाचा ठरला, ज्यात पूर्ण देशात ज्या महत्त्वाच्या घडामोडी झाल्या त्यात आज पार्लिमेंटमध्ये राहुल गांधीचं भाषण इतके आक्रमक होते की त्याच्यावरनं आज दिवसभर त्याच्या चर्चा झाल्या. आज एक तसाच एक फार वाईट दिवस, तो म्हणजे आपले अत्यंत जवळचे हरी नरके, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रचार साहित्याचे सचिव होते. त्यांच्याबद्दल मला पर्सनली मी त्यांच्यासोबत थोडं काम केलं. खंड 18 मराठीचं पहिल्यांदा त्यांनी 3 व्हॉल्यूममध्ये काढलं. त्यावेळेस ते सचिव होते. मोठी टीम होती त्यावेळेस. NG कांबळे, कासारे, अनेक लोक, सर्व मंडळी होती. इवन त्यावेळेस गंगाधर पानतावणे वगैरे सर्वांची टीम होती. आणि त्याच्यात ते 18चे जे व्हॉल्यूम निघाले त्याच्यात निश्चितच त्यांच्या सिंहाचा वाटा होता. ज्या पद्धतीने त्यांनी कोऑपरेशन केलं त्याचे आंबेडकरी समाज कधी त्याचे ऋण फेडू शकणार नाही. त्यांची दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे आंबेडकर सिरियल ज्या सुरू झाल्या होत्या स्टार प्रवाहावरती, त्या अत्यंत मार्मिक होत्या आणि त्याचे संपूर्ण जे डायलॉग लिहिले ते हरी नरकेंनी लिहिले. अप्रतिम अप्रतिम. त्यांचे विरोधकही खूप होते. कट्टर आंबेडकरी माणूस. त्याच्यामुळे BJP जिथे जिथे शासित होते त्यांचा तो नंबर 1 टार्गेटवरती हरी नरके राहायचे. आज सकाळीच मला संध्या राजूरकरांचा फोन आला सकाळी आणि त्यांनी ही बातमी दिली वाईट, ती म्हणजे हरी नरके गेले. मागे काही दिवसापासून ते आजारी होते, ही बाब सत्य आहे. आणि त्यांनी एक वैद्यकीय याच्यावरती किती चीटिंग होत असते वैद्यकीय सेवेत याचं पूर्ण वर्णन करून त्यांनी एक लेखही लिहिला होता की मला किती काय काय माझे वाईट अनुभव आले ते. परंतु आणि लगेचच आत्ता 1-1.5 महिना झाला असेल या बाबीला, तेवढ्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि आज सकाळी ते गेले. ही बातमी आमचे प्रदीप आगलावे सर यांनी ताबडतोब दिली आणि त्यांचा अग्रलेखही आज उद्याच्या पेपरमध्ये बहुजन सौरभच्या ह्याच्यामध्ये निश्चितच येईल. तर त्यासाठी आम्ही सर्व बहुजन सौरभचे सर्वच लोक आणि डायरेक्टर आम्ही सर्व दुःखात आहोत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राहुल गांधीची पार्लिमेंटमध्ये जे भाषण झाले त्या भाषणाच्या नंतर सर्वांना त्यांनी प्रत्येक शब्दावरती छक्के मारले. छक्के मणिपूरच्या याच्यात छक्के मारले आणि संपूर्ण याच्यात प्राईम मिनिस्टर मोदी ह्यांची तुलना रावणासोबत केली. त्यांना सांगितलं की ज्या पद्धतीने रावण हा अहंकारी झाला होता आणि त्याला असं वाटत होतं की मी काही करू शकतो आणि शेवटी त्याचा जो अंत झाला ते तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे आणि तसाच अंत पुन्हा या सरकारचा होईल हे भाकीत केलं आहे. त्यांचा अत्यंत महत्त्वाचा आणि कडू शब्द असे होते की भाजपाने पूर्ण भारतभर केरोसिन सर्व शिंपडून ठेवलेलं आहे आणि माचीस घेऊन ते फिरत आहेत. अनेक ठिकाणी त्यांचे प्रयोग हे साध्य झाले नाही, परंतु मणिपूर आणि हरियाणात या 2 ठिकाणी ते सक्सेस राहिले आणि त्याच्यानंतर जे काही परिणाम झाले ते सर्वांना तुम्हाला माहिती आहे. जातीजातीमध्ये द्वेष आणि आपसामध्ये लढवणे हा त्यांचा महत्त्वाचा होता. आज ते गेल्याच्यानंतर अत्यंत खालच्या लेवलवरती BJP उतरली. एक महिला खासदार तिने ज्यावेळेस राहुल गांधींनी सर्वांना फ्लाईंग किस मारून सर्वांना अभिनंदन केलं त्याचा तिने अर्थ वेगळा घेतला की मला पाहून तिने फ्लाईंग किस केला आणि ते निघून गेले. आणि ती तक्रार पुन्हा सभापतीकडे घेऊन गेली आणि त्याच्यात भाजपाच्या काही स्त्रियाही त्याच्यामध्ये पुन्हा खतपाणी टाकायला लागल्या. काय किती लेवलला प्रत्येक चॅनलमध्ये आज त्याच्यावरती खंडन केलं आणि इतक्या खालच्या लेवलवर BJP उतरेल याच्याबद्दल कल्पनाच नव्हती. आणि अशा पद्धतीने आज मोठ्या प्रमाणामध्ये राहुल गांधींनी याच्यावर सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल केला आणि लगेच त्यांना मग कुठे आज बिहार इथे राजस्थानमध्ये सभा होती त्याच्यानंतर तिकडे निघून गेले. ह्यात सर्व घडामोडी ह्या महत्त्वाच्या होत्या आजच्या दिवशी. बघूया आजच्या पेपरचा आढावा. ठळक बातम्यात आज आहे आम्हाला सत्ता नाही तरी शांतता हवी. लोकसभेत पंतप्रधान मोदीवर अविश्वास प्रस्ताव. काँग्रेसने विचारले 3 प्रश्न. कोणते प्रश्न विचारले? नंबर 1 की आजपर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मणिपूरला का गेले नाहीत. नंतर दुसरा प्रश्न
पंतप्रधान नरेंद्र मोदीचा मणिपूरवर बोलण्यासाठी जवळपास 80 दिवस का लागले? प्रश्न नंबर 3, पंतप्रधानांनी आजपर्यंत मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना पदावरून का काढले नाही? अत्यंत तीनही महत्त्वाचे आहेत, ते आम्ही हेडलाईन घेतलेले आहेत. त्याच्यानंतरच्या दुसऱ्या साईडलाईनमध्ये आम्ही भाजपने 9 वर्षात 9 सरकारे पाडली, सुप्रिया सुळे, त्याला आम्ही आज महत्त्वाचा हेडलाईनवरती घेतलेलं आहे. नंतर इथल्या काही गुन्हेगारावरती एक हे होते, स्वतःच्या आईसोबतच अनोळखी तरुणीला केले विवस्त्र. राहुल गांधीची आता महाराष्ट्रात पदयात्रा, हे महत्त्वाचं एक होतं. एक नवीन उत्साह निर्माण होईल आणि काँग्रेसला ज्या पद्धतीने ग्राफवरती चाललेलं आहे ते निश्चितच आता महाराष्ट्राच्याही नशिबी ते येईल. एक औरंगाबादची न्यूज आहे. औरंगाबादनंतर जालन्यात गोंधळ, विकास निधीवरून सत्ताधाऱ्यामध्ये खडाजंगी, एक महत्त्वाची आहे. इंदुरीकर महाराजांवरती गुन्हा दाखल होण्याचा मार्ग मोकळा. त्यांनी पुन्हा एक असं विधान केलं की याच्यामुळे तुम्हाला मुलगा होईल, मुलगी होईल, अशा पद्धतीचे फालतू विधान असल्यामुळे त्याच्यावरती अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी एक मार्ग मोकळा झालेला आहे. ती एक बातमी आहे. आज आमची बॉटमची बातमी आहे, मराठा आरक्षणासाठी आता आरपारची लढाई. आरक्षण न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा. बहिष्कार टाकून काय उपयोग होणार आहे माहिती नाही, परंतु ठीक आहे, आजची जी बातमी आहे कमीत कमी मराठ्यांना एक आरक्षणाची नेहमी आठवण येत असते, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पान नंबर 4वरती आम्ही घेतले की नागपूर पोलीस आयुक्तांनी केली 4 पोलिसांवरती निलंबनाची कारवाई. पोलीस चौकीत जुगार खेळण्याचा 3 कर्मचाऱ्यांवर समावेश. म्हणजे पोलीस स्टेशनही आता जुगाराचे अड्डे झाले की काय, असं साधारण लोकांना वाटेल. पॅन्थर आर्मी अमरावतीत जिल्हा अध्यक्षपदी अतुल मसुले. जाती धर्म द्वेषापेक्षा राष्ट्रभक्ताने तरुणांनी जागावे, सत्यपाल महाराजाची एक अत्यंत महत्त्वाची बातमी होती. कालच नागपूरमध्ये ते होते आणि अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले. गोरगरीब कलावंताच्या प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्यात महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती कटिबद्ध, सोमनाथ गायकवाडांचं स्टेटमेंट आहे. त्यानंतर मैत्रेकच्या गुंतवणूकदार व प्रतिनिधीचे खासदार कृपांत तुमाने यांना निवेदन. नंतर भारतीय बौद्ध महासभा नागपूर जिल्हा पश्चिम शाखेचे नव्याने पुनर्वसन. बाकीच्या ओबीसीच्या राजकीय अस्तित्वात निर्माण करण्याचे श्रेय तसेच तर मंडल कमिशन आवश्यक, प्राध्यापक श्रावण देवरे यांची बातमी आहे. आंबेडकरवादी क्रांती जलसायातून संविधानिक भारत निर्मितीचा आवाज मधला पान अग्रलेख आज अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यात महत्त्वाचा विषय घेतला मोदी, पवार आणि टिळक याच्यामधलं साम्य आणि विरोधाभास यांचा दोन्हीमधलं एक आम्ही चांगलं वर्णन करणारा एक अग्रलेख आहे. विगलतमल धीर पुरुषच स्थविर समजला जातो, हा लेख आज देवीदास राऊतांचा आहे. अत्यंत चांगला लेख आहे, वाचनीय आहे. स्त्री अत्याचार एक मानवी विकृती, हा लेख प्रीती तिरपुडे यांचा आहे. फार चांगला स्त्रियांसाठी एक लेख आहे, मी वाचला, फार आवडला मला. महामंत्र तंत्र महिमा श्रीराम बनसोड यांचा हा लेख आहे. त्याच्यावरती तंत्र हे कशा पद्धतीने काम करते त्याच्यावरती अनेक गोष्टी त्याच्यात आहेत. माणसातील क्रूर निर्दयी प्रवृत्ती घालविण्यासाठी साहित्यिकांनी लेखणी झिजवावी. सामाजिक प्रबोधनाची अत्यंत गरज आहे माणसातील क्रूर निर्दयी प्रवृत्ती घालवण्यासाठी, हा त्या लेखामधला एक महत्त्वाचा सार आहे. एक आजच्या ह्या पानामध्ये सामाजिक चळवळीचे ऐतिहासिक कॅलेंडर, मला असं वाटते की ते फार महत्त्वाचं मला वाटलं म्हणून मी त्याच्यातनं 1-2 मिनटं वाचून दाखवतो. नंबर 1, गांधीजी गोलमेज परिषदेत जाणार आहेत किंवा नाहीत हे अद्याप निश्चित झाले नव्हते. त्यांनी 9 ऑक्टोबर 2031 रोजी आंबेडकरांना पत्र लिहून त्याच दिवशी रात्री 8 वाजता भेटण्यास वेळ आहे की काय याविषयी यांच्याकडे चौकशी केली. आंबेडकरांना आपल्याकडे येणे सोयीचे नसेल तर आपणच आंबेडकरांच्या घरीच येऊ असे गांधीजी यांना लिहिले. परंतु सायंकाळी आंबेडकरांच्या शरीराचे तापमान 106 अंशापर्यंत चढल्यामुळे मी ताप उतरल्यानंतर आपणास येऊन भेटेन असा त्यांनी गांधीजींना निरोप पाठविला.
यावरून एक स्पष्ट होते की गांधीजी आणि आंबेडकर बाबासाहेबांबद्दलचं जे प्रेम होतं इतकं काय ज्या पद्धतीने रंगवलं जाते असं बिसं काही नव्हतं. हे 1931ची गोष्ट आहे. त्यानंतर दुसरी घटना अशी आहे की संविधान सभेच्या कामकाजाला 9 डिसेंबर 1946पासून सुरुवात झाली. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. संविधान सभा आज महत्त्वाचा दिवस आहे, आजच्याच दिवशी सुरुवात झाली होती. नंबर 3, दिनांक 9 ऑगस्ट 1953 रोजी औरंगाबाद येथील गुडीगुडम छावणी येथील कास्ट फेडरेशनच्या गार्ड कमिटीमार्फत श्री दाभाडे, कांबळे, मल्हारराव आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अल्पोपहार दिला. त्यावेळेस कर्मवीर दादासाहेब गायकवाड, बाबू हरदास सावळे, रामपाल वराळे, मोरे, PS मोहन आदी कार्यकर्ते हजर होते. खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेकडून सरकार जमिनी परत घेते असे बाबासाहेबांना सांगण्यात आले. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की तुम्ही यांच्या वाघासारखे बना, म्हणजे वाटेला कोणी येणार नाही. मुसलमानांना कोणी छळले का? कारण त्यांच्याजवळ सुरा आहे हे लोकांना माहिती आहे. वाटेवर बसून चालणार नाही, म्हणून तुम्हीसुद्धा अर्जावर किंवा विनंत्यावर अवलंबून राहू नका. हिंमतवान बना. उपाशीपोटी राहण्यापेक्षा पडीत जमिनी मिळवा. नंबर 4, डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर बळवंतराव वराडे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. बळवंतराव वराडे यांचे मुंबईत 9 ऑगस्ट 1977 रोजी निधन झाले. हे महत्त्वाच्या सामाजिक चळवळीचा कॅलेंडरमधल्या या महत्त्वाच्या टिपा होत्या, त्या सर्वांना माहिती असल्या पाहिजे. आजच्या पान नंबर 3वरती जीवन अस्तव्यस्त प्रशासन सुस्त, एक विजय पोहनकर यांचा लेख आहे. अत्यंत चांगला आहे, वाचायला मला वाटते सर्वांना आवडेल. एक क्रोधवरती पुन्हा लिहिलेलं आहे. अनंत खेळकरांचा लेख आहे, छोटंसं आहे, कॉलम आहे. त्याच्यानंतर त्याच्याच खाली आदरणीय न्यायमूर्ती रोहित देव साहेब राजीनाम्यामागील सत्य जाहीरपणे देशासमोर मांडाच, म्हणजे ज्यांनी जे त्या दिवशी जो नागपूर खंडपीठात हायकोर्टामध्ये जो प्रकार झाला आणि न्यायमूर्ती रोहित देवानी बेंचमध्येच त्यांनी सांगितलं, कोरममध्येच, की भाऊ मी आज राजीनामा देणार आहे, परंतु त्याच्या मागचं जे कारण आहे त्यांनी सांगावं, असा हा लेख ॲडव्होकेट सुभाष सावंगीकर यांनी लिहिलेला आहे. त्याच्यानंतर त्याच बाजूला समान नागरी कायदा याच्यावरची सिव्हिल राईट्सवरती एक चांगला लेख अनिरुद्ध शेवाळे यांचा आहे. अत्यंत चांगला आहे, वाचण्यासारखा आहे. आपली ही श्रीलंका सारखी परिस्थिती होण्यास वेळ लागणार नाही, विजय घोरपडे अर्थशास्त्रज्ञ यांचा एक चांगला लेख आलेला आहे. असं करून आज आपले 4ही पानं चांगल्या पद्धतीने रंगवण्याचा प्रयत्न संध्या राजूरकर निवासी संपादका यांनी केलेलं आहे. आज आपल्या चॅनलमध्ये श्रीमती माधुरी लोखंडे आलेले आहेत. एक सेवानिवृत्त आपल्या आंबेडकरी आहेत. सातत्यानं ते समाज प्रबोधनाचं काम करत असतात. आमच्या विनंतीने त्या स्टुडिओत आल्यात आणि धर्मांतराविषयी ते आपलं मत सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, जय भीम. मी माधुरी लोखंडे. मी आज एक विषय घेऊन आली, धर्मांतर विरोधी कायद्याचा. कारण आता सगळीकडे धर्मांतर विरोधी कायदा करावा अशी ओरड सगळीकडे आहे. परंतु हे धर्मांतर विरोधी कायदा बनवण्यासाठी असे लोक एकत्रित आहे की त्यांना धर्माची काहीच झळ पोहोचत नाही. धर्म म्हणजे हिंदू धर्मातून लोक ईसाई धर्म, मुस्लिम धर्म आणि बौद्ध धर्म या धर्मामध्ये जात आहे, परंतु ते अभ्यास करत नाही का हे लोक काय जातात. भालचंद्र नेमाडे म्हणतात की हिंदू धर्मातून लोक मुस्लिम धर्माकडे वळले, त्याला कारण आहे इथली वर्णव्यवस्था. कारण वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या 3 लोकाला मान सन्मान आणि प्रतिष्ठा आहे. मान सन्मान आणि प्रतिष्ठा आहे, त्यामुळे लोक आपल्या मान सन्मान आणि प्रतिष्ठा यांना मिळत नाही, अवहेलना होते. म्हणून मोगल काळातसुद्धा हिंदू धर्मातून धर्मांतर करून मुस्लिम धर्मात गेलेले आहे. आता आपण मणिपूरचंच उदाहरण घेतलं तर कुकी समाज हा आदिवासी समाज आहे. त्यांनी ख्रिश्चन धर्म घेतलेला आहे आणि यांच्या हिंदू धर्मातल्या वर्णव्यवस्थेमध्ये रूढी, परंपरा आणि त्यांना एक वेगळं असं म्हणजे मानसन्मानजनक जीवन मिळालं नाही. आता धर्मांतरा विरोधी कायदा करणारे जे प्रतिष्ठित आहे त्यांचीच ही ओरड आहे. यांनी आपल्या धर्मांतर जे आपला हिंदू धर्म आहे
त्याच्यातच त्यांनी संशोधन करावे, कारण हा 2000 वर्षापूर्वी ज्या व्हॅल्यूज आहेत ते आता लागू होत नाही. आता संविधान आलं आहे, संविधान समानतेची भाषा करते, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता याच्यावर आधारित आहे. आणि लोक आपण बघतो ना, लोक त्या दिशेने पाऊल टाकत आहे, त्या दिशेने विचार सुरू होत आहे. नकारात्मक आणि सकारात्मक विचार प्रवाहाचा एक नवीन व्हॅल्यूज तयार होतो आहे. आता आपण 25 ते 28 धर्मस्वातंत्र्याचे संविधानामध्ये परिच्छेद आहे. परिच्छेदामध्ये काय म्हणतात का सगळ्यांना धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार आहे. परंतु आता पाहतो आपण 28(1)(2)(3) यामध्ये जे संशोधन झालेलं आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात, ते शाळा आहे. आपण आता बघतो आहे शाळेमध्ये की एक धार्मिक प्रवृत्ती वाढलेली आहे. त्याच्यामध्ये एक रोल आहे रामाचा रोल, कृष्णाचा रोल, अनेक देवी देवताचे रोल घेऊन तुम्हाला तिथे शाळेत बोलवतात आहे. तर आता आपण संविधानामध्ये पाहिलं, आता नंतर संशोधन झालं, आधी नव्हतं त्याच्यामध्ये असं केलं, ज्या शाळा म्हणजे राज्यात असूनही ज्यांना अनुदान मिळत नाही, ज्या स्वतःच्या खर्चावर चालवतात, ते आपल्या म्हणजे विशिष्ट धर्माचा प्रसार करू शकतात. परंतु ज्या शाळा सरकारी आहेत त्याला कोणताही धर्म म्हणजे निरपेक्ष त्यांना राहावं लागते. एकाच धर्माचं तुम्हाला करता येत नाही. म्हणजे तुम्ही 1 ते 12पर्यंत वर्गापर्यंत जे पोरं आहेत त्यांना एक समूहन करून एक प्रकारचे स्लीपर सेल करवत आहे. जसं गौरी लंकेशची मागे हत्या झाली, तिने दुसरं काही लिहिलं नाही, याच्यामध्ये तुम्हाला कर्मकांड आहे. कोणताही प्रत्येक धर्मामध्ये पंचशील आहे, पण याच्यामध्ये जे कर्मकांड झाले म्हणजे अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी लोक कोणता धर्म घेतात की हे तार्किक लोक आहे, ते तार्किकता करतात की नाही बा याच्यामध्ये काय आहे. बुद्धांनी जे संशोधन केलं म्हणजे जंगलात गेले बुद्ध गेले. आता जंगलात जाणाऱ्या माणसाला काही कशाचीच परवा राहत नाही, फक्त खाणे आणि झोपणे. परंतु भगवान बुद्धांनी विचार केला आणि त्यांनी समाजाची नाट जोडली होती. म्हणून समाजासाठी ते दुःख का होत आहे, लोकांच्या मागे कसं होत आहे, त्यांना निर्माण झालेले प्रश्न त्याची उत्तरं त्यांनी शोधले. म्हणजे असं काही दैवी शक्ती आहे त्यांच्या अंगात आली बा, दैवी शक्तीने त्यांना हे झाला असं काहीच नाही. कारण त्यांनी सांगितलं सर्व मानव समान आहे. पहिल्यांदा बुद्धांनी शिकवण दिली का कोणताच भेद नाही. मग हे धर्मांतर करणारे धर्मांतर विरोधी काय कायदा करतात, कारण अनुसूचित जाती, जमाती आणि आपले ओबीसी जे तार्किकता बनणार, ते बुद्धिमान आहेत, ते जर याच्यामध्ये गेले तर आमचे गुलाम कोण बनणार. म्हणजे त्यांना गुलाम ठेवायचा आहे. तसा आपण हिंदू धर्म जरी म्हटलं की हा बहुसंख्याक आहे आपल्या भारतामध्ये, पण बहुसंख्याक कशामध्ये आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ह्या अल्पसंख्याक होतात आणि अनुसूचित जाती, जमाती याचा भागच नाही. शूद्रवर्ण म्हणजे कोणता, ओबीसीपर्यंतच ही व्यवस्था आहे. आणि हे जर हा वर्ग निघून गेला तर आमच्या सत्तेचं काय, आमच्या धर्मसत्तेचं काय. आता ही जे जाती व्यवस्था आहे ही फक्त एक प्रकारची सत्ता निर्माण करण्याचं एक साधन आहे, याच्यात काही नाही. मग त्यांनी आपलं संशोधन करावं की आमच्या धर्मातून लोक जात आहे हे थांबले पाहिजे. त्यांनी पण त्यांना समानतेने वागवावं. आणि त्यांना ते आता आपण बघतो त्यांना त्रास काय होत नाही. घोडीवर जरी बसला एखादा दलित तर त्याला तुम्ही मारून टाकता, मूस ठेवले तरी मारून टाकता. इंदर कुमार मेघवाल जो आहे 8 वर्षाचा पोरगा पाण्याच्या घड्याला हात लावतो, तुम्ही त्याला मारून टाकता. इकडे हादसाचं उदाहरण आहे, इथं आपला ताजं उदाहरण मणिपूरचं आहे. एक विशिष्ट आदिवासी समाजाच्या बायाचे तुम्ही नग्नधिंड काढता. आणि हे सगळं असताना आपले माननीय प्रधानमंत्री मोदीजी अमेरिकेत म्हणतात की बा आमच्या देशात भेदभाव नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीचं खंडन करता, याचा अर्थ ती तुमच्या देशामध्ये अस्तित्वात आहे. नाही तर हा विचारही त्यांच्या मनात नाही आला का माझ्या देशामध्ये मी एवढा पॉवरफुल प्रधानमंत्री, मी जगात आता त्यांचे ते RSS संघ विचारक सांगतात की मोदीचं जगामध्ये प्रभुत्व आहे बा आता. आणि त्यांना ही गोष्ट सांगावीशी वाटते का माझ्या देशामध्ये भेदभाव नाही, याचा अर्थ कुठेतरी भेदभाव आहे आणि त्याचं खंडन त्यांनी केलेलं आहे. म्हणून धर्मविरोधी कायदा हे स्वतःसाठी करत आहे, परंतु त्यांच्या समाजामध्ये जे अत्याचारग्रस्त लोक आहे त्यांच्यासाठी हे गेले नाही पाहिजे. म्हणून त्याच्यावर ते काहीच करत नाही. दुसरी म्हणजे हिंदू राष्ट्राची संकल्पना आणली की आम्हाला जसं त्यांना सत्तेत यायचं आहे. आता राम जन्मभूमीचा मुद्दा आता गेला की आता रामाचं आता मंदिर बनवत आहे. आणि आता हिंदू राष्ट्र 368 जे कलम आहे ते याला हे करणार नाही. मूळ गाभ्याला तुम्ही हात लावू शकणार नाही आणि त्यांना हे करणं शक्य नाही.
परंतु ते नाही म्हणतात काय जुमल्यासारखं काम आहे. आणि आता ते 2024ला आम्ही हिंदू राष्ट्र बनवू. पण जे आता सोशल मीडियावर आपण सोशल मीडियावर पाहतो की बाबा लोक खूप खुश होतात काय, अरे हमारा हिंदू राजा रहा, हमारे मोदी जी आ गए तो हमारा हिंदी जाल होगा. असं काही होणारच नाही. कारण 368 जे कलम आहे तुम्हाला मूळ गाभ्याला हात लावता नाही. हिंदू धर्म तुम्हाला करता येणार नाही. आणि हिंदू धर्म झाला तर गृहयुद्धाची स्थिती निर्माण होईल, बाकीच्या धर्मावर आघात होईल. आणि ज्यांना ज्यांना याचा अभ्यास होईल, जसा जसा लोक विचार करतील किंवा आता विचार करतील की आम्ही कोण, आमचं स्थान काय ह्या धर्मामध्ये, तसे लोक बाहेर जातील. आणि हे जे हिंदू धर्म आहे ना, ह्या 3 वर्णामध्ये अल्पसंख्याक म्हणून राहील. म्हणून बाकीचे आमचे बहुजन आहेत, OBC वर्ग आहे, SC आहे, ST आहे, ह्या लोकांनी यांच्या भूलथापाला पडू नये. हिंदू धर्माची जे संकल्पना सांगून राहिले ती अशक्य आहे. हे आपल्याला भूलथापा देण्याचं हे सत्तेसाठी केलं आहे. हे एक राजकारण आहे. धर्मसुद्धा जातीव्यवस्था, धर्मव्यवस्था हे राजकारण आहे. त्यांना सत्तेत येणं आहे. आणि आता राम जन्मभूमीचं राम मंदिर बनत आहे. त्याच्यामध्ये कोणाला फायदा झाला, कोणाला नोकऱ्या मिळाल, कोणाची बेरोजगारी आहे आणि कोणाला फायदा होणार आहे. त्यांचं ATM आहे, त्यांच्याजवळ हे सगळे मंदिरं त्यांचे ATM आहे. ATM म्हणून त्यांना एकट्यालाच पैसा काढता येते, त्याचे कोड त्यांच्याजवळ आहे. आणि आमचा जो बहुजन समाज मोठा शितापीनं मंदिराला दान देतो, मंदिरं बनवतो आणि श्रीमंत होतात. त्यांना आरक्षणाची कधीच गरज पडणार नाही. आरक्षणाची आम्हाला गरज पडणार आहे, कारण आम्हाला मुख्य प्रवाहात यायचं आहे. म्हणून बहुजनांनो, आपण यांच्या भूलथापाला पडी न पडता, जेव्हा आता समोर काही आपल्या समोर आहे, कोणते प्रभावी लोक समोर यायचे आणि कोणते नाही याचा विचार करावा. आणि या प्रकारकडे आपले लक्ष वेधावे आणि याचा विचार करावा. आणि धर्मांतरण जो आहे मुद्दा तोही म्हणजे बिनकामी आहे. हिंदू राष्ट्र कल्पना ही पण बिनकामी आहे. सुज्ञ लोकांनी आपला याच्यावर विचार करावा. मणिपूर घडत आहे तसं तुम्हाला अनेक राज्यातही तसं घडू शकते. आणि आपलं जे अस्तित्व आहे ते निर्माण होणार नाही. आपल्याला नोकरीमध्ये संरक्षण आहे, आरक्षण आहे, सगळ्यांना आहे. OBCंना पण 340 आर्टिकलमध्ये ते आरक्षण दिलेलं आहे. तर तुमचे ते सगळे डिपार्टमेंट जर हे झाले म्हणजे प्रायव्हेट झाले, खाजगी झाले, तर तुमचं अस्तित्व काय राहणार. संविधानामध्ये तुम्हाला आरक्षण राहील, संविधानात शिक्षणाचा हक्क राहील. परंतु सगळ्या शाळा जर ह्या प्रायव्हेट खाजगी झाल्या आणि बोटावर मोजक्या इतक्याच आता सरकारी शाळा राहिलेल्या आहे, तुमचं शिक्षणच गेलं. बाबासाहेब म्हणायचे शिक्षण हे वाघीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुऱ्या राहणार नाही. त्या वाघिणीच्या दुधाला यांनी कशाचं दूध करणं सुरू केलं याची कल्पना आपण करावी. आणि आपण समोर जागरूक नागरिक या नात्याने वागावं आणि समोरची आपली वाटचाल पूर्ण करावी. मणिपूरसारखं पुन्हा घडू नये याच्याकडे लक्ष द्यावं. त्या आपल्या आया बहिणी आहे. कारण प्रतिष्ठित समाज आहे जो आहे, OBCमध्ये 350च्या वर जाती आहे, पण त्याच्यामध्ये मोजक्याच जाती प्रतिष्ठित आहे. त्यांच्यामध्ये उच्च-नीच जातीभेद आहे. म्हणून आपण आपल्या रोजगार आहे. आता पहिले प्राथमिक गरजा काय होते, अन्न, वस्त्र, निवारा. आता काय शिक्षण, आरोग्य आणि रोजगार तीन त्याच्यामध्ये ॲड झाले. आपण याच्याकडे लक्ष द्यावे. आणि जे भूलथापा पाडतात आहे संभवून, आता आपण नाही म्हणतो का नाही बा आम्हाला ह्या देशाला हिंदू राष्ट्र करायचं आहे, ते शक्य नाही. आणि जे लोक असे आपल्या कोणाला एका धर्माच्या वरून मारतात आहे, झोडतात आहे, त्यांचाही दोष नाही. कारण यांनी हे स्लीपर सेल बालपणापासून त्यांना घडवलेलं आहे. आपण नाही म्हणतो एखादी संस्था आतंकवादी स्लीपर सेल घडवतात. हे जर अशा प्रकारचं शिक्षण देऊन स्लीपर सेल घडवती. आणि जर आपण म्हटलं का महिलांची यांच्या तोंडी काय हे आहे, मागे मोहन भागवतने एक भाषण दिलं होतं की लग्न, स्त्री पुरुषाचं लग्न हे कॉन्टॅक्ट आहे बा. जर स्त्री बरोबर वागत नाही त्या पुरुषाने तो कॉन्टॅक्ट तोडून द्यावे. स्त्रीने त्याची बरोबर सेवा केली नाही. आणि संविधान आपल्याला स्त्रीला एक स्वतंत्र दर्जा देत आहे. आणि धर्मभेद, लिंगभेद, जातीभेद, जन्मावरून भेद हे सगळं संविधानाने नष्ट केलेलं आहे. आणि त्यात आपण सन्मानाने आपला जगण्याचा मार्ग कोणता आहे हे म्हणतो आम्ही संविधान नष्ट करू. एवढं सोपी गोष्ट नाही. संविधान जर नष्ट झालं तर रस्त्यावर जनता उतरेल आणि याला जाब देईल. मोहन भागवत आणि हिंदू राष्ट्रकल्पना संकल्पना जी आहे ते हिंदूसाठी किती धोकादायक आहे. यांनी एका हिंदू म्हणून सगळ्यांना कलेक्ट करत आहे. पण यांचा हिंदू हा धर्मच नाही. त्यांच्या धर्मशास्त्रात कुठे हिंदू नावाचा शब्द नाही. 1911 जी जनगणना झाली होती यांचं अत्यल्प प्रमाण असल्यामुळे यांनी स्वतःला हिंदू धर्माचं एक रिसर्च नाव केलं आहे.
नाव केलं आणि त्याच्यामध्ये सर्व जातींना धर्मांना त्यांच्या धर्मातल्या जेवढ्या जाती आहेत त्या जोडल्या आणि त्यांनी हिंदू म्हणून कलेक्ट करण्याला सुरुवात केली. कारण त्यांना माहीत होतं स्वातंत्र्य जर झालं आणि जर या देशामध्ये लोकशाही जर सुरुवात झाली, कारण इंग्रजांनी ज्या आपल्या साऊथ बोरो कमिशन अनेक कमिशन आणले होते, त्यांनी त्या कमिशनच्या माध्यमातून गोलमाल परिषद त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देण्यास तयार आहोत, परंतु तुमचं संविधान तुम्ही तयार करा, कसं असावं काय असावं याच्यासाठी त्या मीटिंग तयार होत्या. परंतु हे त्याला यांचा अभ्यास नसल्यामुळे त्याला विरोध करत होते. यांचा विरोध होता का जसं आहे तसं तुम्ही आम्हाला हे राष्ट्र परत करा, ह्या देशाचं काय करायचं आम्ही करू. पण त्यांनी अनेक परिषदा घेऊन जर सर्वसामान्यांना अधिकार देण्यासाठी जे प्रयत्न चालवले त्याच्यामधून नंतर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे, महात्मा फुलेसारखे, शाहूसारखे असे लोकांची म्हणजे जे विचार मंथन झाले, त्यांच्या व्हॅल्यूज तयार झाल्या आणि तिथून म्हणजे सर्वांना हक्क देणारं एक संविधान तयार झालं. परंतु यांना हे संविधानच नको आहे. कारण संविधान नको म्हणजे यांना हे गुलाम पाहिजे. हे जर आमच्या समपातळीवर आता काय सर्व नागरिक समान आहे ही संकल्पनाच त्यांना आवडेनाशी झाली आणि ही संकल्पना आवडेनाशी झाली म्हणून ते हिंदू राष्ट्राची संकल्पना घेऊन येत आहे. हिंदू राष्ट्राची संकल्पना पुन्हा ती वर्णव्यवस्था, पुन्हा ती मनुस्मृती. हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेमध्ये काय आहे? मनुस्मृती आहे. हिंदू राष्ट्राचा बेस काय आहे? वर्णव्यवस्था आहे. वर्णव्यवस्थेमध्ये काय करायचं? एखाद्या शूद्रांनी जर ज्ञान ग्रहण केलं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्याच्या कानात शिसे काढा, त्याची जीभ कापा, त्यांनी वाचलं तर त्याचे डोळे काढा. हे जर इतके म्हणजे अमानवीय जे तुम्हाला कायदे लिहिलेले आहे त्या कायद्याचा वापर करतील. आताही आपण पाहतो काही घटना आपल्यापर्यंत येत नाही. हाथरसची घटना मी मागेच सांगितली. हाथरसची घटना म्हणजे रात्री तुम्ही त्या पोरीवर अत्याचार करून रात्री तुम्ही त्यांचं प्रेत जाळता, त्या मुलीचं प्रेत जाळता. ही घटना म्हणजे विशिष्ट बलात्कारही व्हायचे असले विशिष्ट जातीवर होता. म्हणजे मनुस्मृतीप्रमाणे कार्य सुरू आहे. विशिष्ट जातीवर SC STच्या जातीवर पोरीवर जर बलात्कार होत आणि त्यांना असं वाटतं हा आमचा हक्क आहे. परंतु ही काय यांनी जे ब्राह्मण आपण म्हणतो हिंदू धर्म नसून हा एक उच्चवर्णीयाचा धर्म आहे. त्यांची पकड त्याच्यावर आहे. सगळे हिंदू आमचे गुलाम झाले पाहिजे. म्हणून जर हिंदू राष्ट्र होणार नाही झाले तरी हे हिंदूंसाठी फार धोकादायक आहे. त्यांच्या पुढच्या पिढीसाठी त्यांच्या पुढच्या पिढ्या अंधकारमय होणार आहेत आणि त्या अंधकारमयामध्ये जेव्हा आपल्या हातचं सगळं जाईल तेव्हा आपण काहीच करू शकणार नाही. म्हणून आपल्याला जागं होणं गरजेचं आहे. एक हिंदू म्हणून नाही, आम्ही या देशाचे नागरिक आहोत, एक सुज्ञ नागरिक आहोत. आमची भूमिका काय राहील? बाबासाहेबांनी जरी बौद्ध धर्म घेतला तरी पत्रकारांनी त्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही आता बौद्ध धर्म घेतला तर तुमच्या जीवनात धर्माचं स्थान काय? बाबासाहेबांनी सांगितलं प्रथम मी भारतीय आहे, नंतरही भारतीय राहणार आहे. त्यांनी धर्म दुसऱ्या स्थानावर ठेवला. पण आता आपण सांगून राहिलो संविधानावर हा धर्म भारी पडत आहे. कोणताही असो, आपले धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. धर्म हा खाजगी आहे. तुम्ही खाजगी याच्यात आपल्याला करावं, पण तो तुमच्या धर्माच्या व्हॅल्यूजमुळे, तुमच्या धर्माच्या कठोर नियमामुळे इतर लोकांना त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि मला एकच सांगणं आहे, हिंदू धर्मातील जे गुलाम आहेत, जे शूद्र आहे, अतिशूद्र आहे, म्हणजे आता तो राहिला नाही, त्याला अनुसूचित जाती आणि जमाती म्हणून आणि OBC म्हणून बाबासाहेबाचं त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. यांनी याचा विचार करावा आणि यांच्या ज्या हिंदू धर्माच्या संकल्पनेला धाराशाही करावं आणि आपल्या भारताचं नाव उज्ज्वल करावं. आपला भारत देश एक आहे, आपण भारतीय नागरिक आहोत. एवढंच माझं सांगणं आहे. नमस्कार, जय भीम आणि जय भारत. धन्यवाद माधुरीताई, तुम्ही अत्यंत चांगलं बोललात. यूट्यूबच्या सर्वच पाहणाऱ्यांना त्या आवडला असेल. निश्चितच त्यांच्या प्रतिक्रिया त्या तुम्हाला कळवतील. आजच्या या यूट्यूबमध्ये आज आपण इथेच थांबू. सर्वांना सप्रेम जय भीम, नमस्कार.